गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बाकी ज्ञानेश सकाळी स्कूलला गेलेला आहे आणि आता वाजलेत 9:15. तर मी आता ज्ञानेशला आणायला चाललेली आहे, कारण कसं आहे ना, आता ज्ञानेशच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे लवकरच म्हणजे जवळ आलेला आहे, म्हणजे 7 फेब्रुवारीला आहे, म्हणजे इथल्या 2-3 दिवसामध्ये आहे. तर गेले 15 दिवस ज्ञानची शाळा म्हणजे 7:45 ते 9:15 होती आणि बाकीचा जो 1 तास आहे म्हणजे सव्वा तास तो डान्सिंगसाठी. तर ज्या मुलांनी डान्स घेतलेला आहे त्यांची सव्वा तास प्रॅक्टिस होते, बाकी सव्वा तास स्कूल असते. तर ज्ञानेशने काही स्कूलमध्ये पार्टिसिपेट केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मग त्याची शाळा 7:45 ते 9:15 पर्यंत असते. 9:15 नंतरची शाळा सुटते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आता 9:15 वाजलेले आहेत. मी आता ज्ञानेशला चालले आणायला स्कूलमधून आणि बघेल मला थोडी रनिंग, कारण कसं आहे ना, आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. कारण मला असं वाटतं की मी खूप जाडी होत चालले. तर म्हणून स्वतःवरती कंट्रोल केला पाहिजे खाण्याच्या बाबतीत. आज पण मी सगळ्याच गोष्टींमध्ये मी कंट्रोल करू शकत नाही. खाण्याच्या बाबतीमध्ये सांगते मी तुम्हाला. म्हणजे जसं की जिलेबी, फाफडा. मला जिलेबी फाफडा खूप आवडतो आणि म्हणजे खूप दिवस झाले माझ्या मनात एक विचार चालू आहे की जिलेबी आणि रबडी करायची म्हणून. आणि जिलेबी ही रबडी बरोबर छान लागते. तर त्याची रेसिपी नक्की मी शेअर करेन, पण मी आधी ट्राय करून बघणार आहे कसं काय होतं वगैरे ते. पण खूप सारे असे पदार्थ आहेत की ते आपल्याला आवडतात आणि ते खाल्ल्यावाचून आपण कधीच राहत नाही. तरीसुद्धा त्यातल्या त्यात आपल्याला थोडीफार तरी आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. तर म्हणून असा विचार केला आहे की ज्ञानीच्या शाळेजवळच ते गार्डन आहे. आताच मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. आम्ही एका गार्डनमध्ये गेलो होतो फिरायला. तर तोच गार्डन आहे, महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उद्यान. ते जे गार्डन आहे तिथेच आम्ही जाणार आहोत. तर म्हणजे आता 9:15 ते 10:15 1-1.5 तास आम्ही तिथे ज्ञानेश खेळेल थोडा वेळ, मी थोडं वॉक करेल. तर त्यांच्या शाळेजवळच आहे ते. तर तिथून थोडी गाडी वळवली की पटकन आपलं वॉकिंग वगैरे करून म्हणजे आपण घरी येऊ शकतो. तर असा विचार केला आणि खरं म्हणजे त्यांची जी फ्रेंड आहे व तिची मम्मी पण आज येणार आहे तिथे गार्डनमध्ये वगैरे. आणि खूप बरं वाटतं, एकदम शांत रिलॅक्स. आणि तिथं ते आजूबाजूचं जे वातावरण आहे ना, पूर्ण जिकडे तिकडे पूर्ण छान मस्त मोठी मोठी झाडं, त्याची सावली आणि पूर्ण हिरवं हिरवं छान वाटतं. आणि ना त्या गार्डनमध्ये एवढं शांत वाटतं ना, असं वाटतं तिथेच बसून राहावं. पण आपण तिथे बसू शकत नाही, आपल्या घरामध्ये खूप सारी कामं असतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी आम्ही जास्त 1.25 तास मी थोडं वॉकिंग करेन आणि थोडं गार्डनमध्ये खेळ, मग मी घरी येईल. तर मी आधी ज्ञानेशला पिकअप करेन, नंतर मग मी गार्डनमध्ये जाईल आणि नंतर मग आम्ही घरी येऊ. तर मी आता चालले ज्ञानेशला आणायला. आता 9:20 झाले, मी पटकन निघते.
आजोबा आहेत मला गार्डनमध्ये मिळालेत, म्हणजे भेटलेत मला हे, आणि मला विचारत आहेत की म्हणजे व्हिडिओ असं, म्हणजे मी सगळ्या झाडांचे असे व्हिडिओ वगैरे काढते. तर मला खूप खरं म्हणजे आजोबा मला खूप आवडतं झाडं लावायला वगैरे असं आहे. आणि मला आजोबांनी सांगितलंसुद्धा की कुठे बोललात तुम्ही? हां, नारायणपूर. तर मी तिथेसुद्धा व्हिजिट देणार आहे, म्हणजे ते मी जाणार आहे तिथे. हां ना, हां ना. तर त्यांनी मला सांगितलं तिथे खूप छान बालाजीचं मंदिर आहे, तुम्ही नक्की व्हिजिट द्या. तर मी तिथे नक्की, आम्हाला सांगितलं आजोबांनी, तर मी नक्की व्हिजिट देईल. आणि खूप बरं वाटलं आजोबा, तुम्ही भेटलात, बोललात माझ्याशी, खूप छान बरं वाटलं असं आहे. बाकी तुम्ही सुद्धा रोज येतात ना गार्डनमध्ये? मी रोज येतो. हां ना. तर हे आजोबा पण रोज गार्डनमध्ये येतात, पण ते बोलतात ना की असा एक योगायोग असतो, आणि मला आजोबा भेटले. आणि तुम्हाला सांगू का आजोबा, माझे जे आईचे वडील होते ना, म्हणजे माझे आजोबा, ते सेम तुमच्यासारखेच होते. काहीच नाही फरक, सेम म्हणजे दिसायला वगैरे, ड्रेस वगैरे सेम असाच, पूर्ण असंच, काहीच नाही असं आहे. तर मी जेव्हा तुम्हाला तिकडे बघितलं ना त्या साईडला, तर मलाही असं आठवलं की सेम टू सेम असे आजोबा, सेम असं आहे. बरं वाटलं तुम्हाला भेटून उलट असं आहे. आणि कसं ना, माझं भारांबे, आडनाव भारांबे माझं. सचिन भारांबे, सचिन भारांबे आजोबा. चला आता पुन्हा भेटूया, आता अधूनमधून कधी भेटले तर नक्की चालेल. हो चालेल, हो चालेल, नक्की चला. हो चालेल, नक्की. हां ना, चालेल. नाही, तुम्ही कधी गार्डनमध्ये आलात तर आपली भेट होणारच आहे असं आहे. चला नक्की. खूप बरं वाटलं आजोबा तुमच्याशी बोलून उलट असं आहे. आणि कसं ना, गार्डनमध्ये खूप जण येतात वगैरे, पण सगळेजण आपापल्या ह्याच्यातच असतात असं आहे. हां, नाही कोणी बोलत. आपला हेडफोन कानामध्ये घालतात आणि आपलं फिरतात वगैरे. पण छान बरं वाटलं तुमच्याशी भेटून बोलून वगैरे असं आहे. माझं म्हणजे सेम, म्हणजे माझे आजोबा पण सेम तुमच्यासारखेच, काहीच फरक नाही, सेम तसेच होते. म्हणजे टोपी. माझ्या आईचे वडील, हां सेम, काहीच नाही फरक असं आहे. चला आपण नेक्स्ट टाइम भेटूया वगैरे. नाही आठवत नाही, ते खूप वर्ष उलटून गेले ना. हां, नाही मामाकडे जातो आम्ही. मामी किती प्यारे असतात. हो, मामा मामी तर सुट्टी पडली की सगळेजण मामाकडेच जातात गावाला असं आहे. आमचं लहान मामाची पुरं वाळले. हां ना, आमची गरिबी नाही, पण पूर्वीचे दिवस खूप छान होते. आता कसं आहे ना, आता जग खूप पुढे चाललंय, त्यानुसार सगळं बदलत चाललंय. पुढं चाललंय त्याच्या आईला. असं आहे. हो चालेल, नक्की भेटू आजोबा आपण आता. हां, तिथंच भेटा म्हणजे जाऊ आपण. हो चालेल, नक्की. आजोबा मला सांगताय की घरी घेऊन चल, तर मी नक्की आजोबा तुम्हाला घरी घेऊन जाईल नक्की. आणि आता याचे आजोबा पण येतात अधूनमधून, तर मी त्यांना पण घेऊन येईल असं आहे. तुमची आणि त्यांची छान मस्त ओळख करून देईल उलट असं आहे. आणि माझे पप्पा पण तुमच्यासारखे छान मस्त असे बोलकेत खूप असे. त्यामुळे आणि आत्ताच शनिवारी आम्ही आलो होतो तेव्हा पप्पा आले होते. हां, त्यामुळे तुम्ही येतात ना गार्डनमध्ये, नक्की तुमची ओळख करून देईल मी. चालेल, चला मग. मला बोलायचं कारण नाही, मला आवडतं उलट झाड असे, जेही काय मला असं नवीन दिसत मी लगेच असं व्हिडिओ काढते असं आहे. चालेल. तर गाईस, आता आम्ही घरी आलेलो आहोत. खूप बरं वाटलं खरं म्हणजे. आम्ही किती वाजता आलो माहिती आहे का? 11:30 वाजता घरी आलो. तर आल्यानंतर फ्रेश वगैरे झालं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता ज्ञानीची इथे खेळणी चालू आहे. तर बघा काय करतो, खेळतो आहे. तर ज्ञानी पण फ्रेश झाला आणि आल्यानंतर लगेच त्याने
ठोकळे वगैरे त्यांनी खेळायला सुरुवात केली थोडा. आणि मग मलाही खूप बरं वाटलं. खरं म्हणजे मी ज्ञानेशसाठी गार्डनमध्ये गेली होती. तो नेहमी बोलतो संध्याकाळ झाली की मम्मी इथे खाली गार्डनमध्ये चल खेळायला वगैरे असं बोलतो. पण खरं म्हणजे मला संध्याकाळी ना बाहेर निघायचा कंटाळा येतो. तर असं वाटतं की चला बाबा ऑन द वे रस्त्यालाच हे गार्डन आहे, तर ज्ञानेशसुद्धा 10-15 मिनटं खेळाने घरी येईल. पण ते 10-15 मिनटाचा 1 तास असं होऊन जातो, 1-1.5 तास होऊन जातो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता मी सुद्धा फ्रेश झालेली आहे आणि आता जेवणाला सुरुवात करते. तर मी जेवणाला सिंपल अशी मूग आणि बटाट्याची अगदी अशी लगबग भाजी करेल आणि म्हणजे आमटी करेल. मूग आणि बटाटा आणि राईस असं आज जेवण आहे. तर मी आज पटापट आता जेवणाला लागते पटापट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही बघितच असेल मला गार्डनमध्ये असे ते आजोबा मिळाले होते. खरं म्हणजे ना ह्या जगामध्ये माणुसकी खूपच कमी राहिलेली आहे, खूप कमी आहेत, खूप कमी आहेत. म्हणजे कसं जो तो आपापल्या म्हणजे बोलतात ना संसारामध्ये एवढा व्यापलेला आहे की त्याला समोरचा कोण माणूस आहे म्हणजे आपण त्याच्याशी बोलत नाही. साहजिकच आहे, गार्डनमध्ये जरी आपण गेलो तरी हां ज्ञानेशी बघा ट्रक केले तर साहजिकच आहे. म्हणजे ना बिल्डिंगमध्ये जरी आपण राहतो, तर मी तुम्हाला सांगते मी सुद्धा बिल्डिंगमध्ये राहते, टॉवरमध्ये राहते. आता आमच्या जे समोर राहतात ना, तर लिटरली आम्ही जर समोर जर कधी येत असू ना, तर कधी माहिती आहे का 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर, कारण सगळ्यांचे दरवाजे बंद असतात. साहजिक जो तो आपापल्या संसारामध्ये एवढा व्यापलेला असतो की म्हणजे बोलायला सुद्धा टाईम नाही आहे. पण गार्डनमध्ये मला आजोबा मिळाले म्हणजे भेटले म्हणजे असं की म्हणजे मला आवडतं, कारण मला ना खूप वेगवेगळ्या फुलांची, खूप वेगवेगळ्या झाडांचे व्हिडिओ काढायला आवडतात. तर मी तेच काढत होते आणि त्या आजोबाने ते बघितलं म्हणून त्यांनी मला विचारलं की तू ह्या झाडांचे व्हिडिओ का काढतेस वगैरे. तेव्हा मी त्यांना सांगितलं की नाही मी असं आहे म्हणून असं त्यांना सांगितलं. म्हणजे मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ पोस्ट करते असं त्यांना सांगितलं तेव्हा. आणि मग त्यासाठी मला जेही छोटी छोटी झाडं, फुलं, पानं, फुलं ज्या आवडतात त्याचे शॉर्ट व्हिडिओ काढते असं मी त्यांना सांगितलं. तर म्हणजे काही असू दे, म्हणजे खूप बरं वाटलं. आणि मी अजून एक गोष्ट सांगते, त्यांना बघून मला माझे आजोबा आठवले. आईचे वडील, माझे आईचे वडील सेम असेच होते. म्हणजे व्हाईट टोपी, त्यांचा जो ड्रेस होता ना, तो ड्रेस सेम टू सेम तसा, दिसायला तसेच. ही सगळी जुनी माणसं आहेत आणि जुनी माणसं असतात त्यांना खूप माणुसकी असते. आणि तुम्ही जर गावाकडे जर गेलात ना, तर ना गावाकडे ना सगळे मिळून मिसळून राहतात. भले तुमच्या घरी दुःख असो नसो, दुःख जरी असलं तरी एकत्र येतील, आणि आनंदाची गोष्ट असेल तरी एकत्र येतील, आणि एका पंक्तीने जेवतील, एका पंक्तीने राहतील. सही आहे, छान वाटतं म्हणजे. आणि आपल्याला अशी जुनी माणसं जेव्हा भेटतात ना, खूपच छान. खरं म्हणजे ते मला आजोबा दिसले पण मी त्यांच्याशी बोलले नाही, पण ते स्वतःहून माझ्याशी बोलत आले. ही खरी माणुसकी आहे आणि त्यांना ओळख दाखवली. ते खरं म्हणजे ना या आपलं ते सांगली, सातारा त्या साईडचे आहेत ते, असं आहे. तर काय असू दे, पण एक बोलतात ना माणसाशी कसं राहावं हे त्या जुन्या जी जुनी माणसं आहेत ना, त्या जुन्या माणसांकडून शिकलं पाहिजे. मला खूप छान वाटलं वगैरे. आणि नेक्स्ट टाईम जर मी कधी पप्पांना जर त्या गार्डनमध्ये घेऊन गेली तर त्या आजोबांशी मी नक्की ओळख करून देईल, आणि पप्पांशी आणि त्या आजोबांशी छान म्हणजे मस्तच मैत्री जमेल. असे त्या आजोबा रोज सकाळी तिथे येतात वॉकिंगला वगैरे असं आहे. तर मी आता पटापट जेवणाला सुरुवात करते. तर मी इथे कुकरमध्ये 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, 1 लिंबाची फोड ॲड केलेली आहे. या कुकरच्या डब्यामध्ये तांदूळ 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हा कुकरचा डबा मी कुकरमध्ये ॲड केलेला आहे. आता दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये हिरवे मूग आणि 2 बटाटे ॲड करून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्यावरती झाकण ठेवून मी तो डबासुद्धा मी कुकरमध्ये ॲड केलेला आहे. आणि आता मी या कुकरला 3 शिट्ट्या देणार आहे. आता या 3 शिट्ट्यांमध्ये
हे जे मूग आहे खूप सॉफ्ट असे शिजलेले आहेत. त्यानंतर इथे बटाटा आहे, तो बटाट्याची साल काढून ते सुद्धा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. मी कटरमध्ये कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता तिघंही एकत्र कटरमध्ये कट करून घेतलेलं आहे. आता इथे डेसिकेटेड कोकोनट कीस घेतलेला आहे आणि शेंगदाणे, आलं, लसूण, मिरची हे घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, तर इथे स्टीम राईससुद्धा आपला तयार आहे. मला फक्त भाजीला फोडणी द्यायची आहे. आणि जेव्हाही मला झटपट असं जेवण करायचं असेल तेव्हा मी एकाच कुकरमध्ये खाली राईस लावते, वरती कडधान्य, दुसऱ्या डब्यामध्ये कडधान्य ठेवते. म्हणजे एकाच कुकरमध्ये राईसही शिजतो आणि कडधान्यही शिजतात आणि म्हणजे कडधान्य बॉईल होतात. त्यानंतर मी सिंपल अशी अगदी झटपट अशी फोडणी देते. अगदी 5 ते 10 मिनटं लागतात. आता मी त्या ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. यामध्ये डेसिकेटेड कोकोनट कीस, शेंगदाणे, आलं, लसूण, मिरची पेस्ट ॲड केलेली आहे आणि यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आपल्याला सुकंच हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. छान मस्त याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायची आहे आणि जिरं राई ॲड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता जो आपण कटरमध्ये कट करून घेतला होता तो आपल्याला ॲड करायचा आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. मीठ ॲड केल्याने काय होतं, कांदा लवकर शिजतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे. हळद ॲड केल्यानंतर आपल्याला गरम मसाला ॲड करायचा आहे आणि गरम मसाला ॲड करून झाल्यानंतर आपल्याला 2 चमचे इथे लाल तिखट ॲड करायचे आहे. आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगेल की आहे ना, हा जो डबा आहे ना, 4 डब्यांचा 1 डबा, मला हे खूप आवडलं आहे. म्हणजे एकदम सही आहे आणि यामध्ये मी सगळे मसाले ॲड केलेत, त्यामुळे काय होतं 1 महिना आरामात जातो. म्हणजे सारखं मला मसाले काढायची अजिबात गरज लागत नाही. आता यामध्ये आपण जी पेस्ट केली होती ते ॲड करायचे आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून छान व्यवस्थित तेच पाणी मी परत कढईमध्ये ॲड केलेलं आहे. आता छान व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं वाफ द्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात एक प्रकारची तरी निर्माण झालेली आहे. म्हणजे आपलं हे कांदा, टोमॅटो छान मऊ असे शिजलेलं आहे. आता यामध्ये बॉईल केलेली जे मूग आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत. बॉईल केलेला बटाटा ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला अगदी 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे एक उकळी आणून द्यायची मंद गॅसवरती. इथे आपली अगदी झटपट अशी मटकी छान मस्त तयार झालेली आहे.
तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. माझं आता म्हणजे तेवापत्तीसुद्धा करून झालेली आहे आणि आता त्यानेसुद्धा क्लासवरून आलेला आहे. तर म्हणजे त्याचा क्लास 5 ते 6:30पर्यंत असतो असं. तर त्यानेसुद्धा क्लासमधून आलेला आहे वगैरे. तर सिम्पल असं रोजच्या नेहमीच्या रुटीनप्रमाणे त्यानेचा मी अभ्यास घेईल थोडा, त्यानंतर नॉर्मल जेवण आणि मग नंतर मग झोप. कारण उद्या सकाळी त्यांची स्कूल आहे आणि उद्या त्यांची स्कूल म्हणजे आता कसं 15 दिवस 1.25 तास होती, पण आता पूर्ण 7:45 ते 10:30पर्यंत असेल, म्हणजे 2-2.25 तास असेल, म्हणजे पूर्ण त्याची स्कूल असेल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट. दाखवले राजा. हां, आणि हे ज्ञानेचं बुक आहे, कलर बुक आहे ना, आणि हे ॲनिमल्स आहे याच्यामध्ये आणि यामध्ये कार्टून आहे. तर ज्ञानेश आता हे करणार आहे, कलर म्हणजे ड्रॉइंग करेल आणि मग होमवर्क करेल ना. ना से गुड नाईट, बाय बाय. गुड नाईट, बाय बाय. अरे इकडं तर बघ. बाय बाय, गुड नाईट.